नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे मिक्सर डाळीच्या सांडग्याची भाजी कशी करायची ते बघतोय। जी बघा, मस्त असं तरीबार हिरव्या वाटण्यापासून बनवलेली ही सांडग्याची भाजी आहे। चव याची खूप अफलातून येते। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी शिकायची असेल तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। सांडगे सुद्धा चवीला असे खूप छान लागतात। मिक्सर डाळीच्या सांडग्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। खूप सोप्या पद्धतीने बनवलेले सांडगे आहे आणि त्यापासून ही केलेली रस्सा भाजी आहे। ही रेसिपी शिकायची जर असेल तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण इथे मस्त अशी रसरशीत तरीबार सांडग्याची रस्सा भाजी बनवायला लगेच सुरुवात करूया। चला तर एकदा साहित्य बघून घेऊया। तर इथे 1 वाटी मिश्र डाळीचे सांडगे आहे। तर हे सांडगे याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते, तिथे जाऊन तुम्हाला सांडग्याची रेसिपी मिळेल। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ लागेल। हिरवं वाटण करण्यासाठी आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, खूप सारी अशी कोथिंबीर लागेल। त्याचसोबत एक मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे। मध्यम आकारामध्ये टोमॅटो, ते सुद्धा मी बारीक कट करून घेतलं। 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच इतका आलं आहे। बघा, इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तवा छानपैकी असा गरम झाला। आता यामध्ये आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहे आणि यावर अर्धा चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आणि खरपूस सांडगे भाजून घ्यायचे आहे। बघा, इथे मस्त असे खरपूस सांडगे भाजून झाले आहे। आता याला काढून घेऊया। आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे, त्याचसोबत यामध्ये आलं सुद्धा आणि लसूण हा सुद्धा असा खरपूस भाजून घ्यायचा। यावरती मी आणखी थोडं तेल घालून घेते। 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं। लसूण, हिरवी मिरची, आलं मस्त असे खरपूस भाजले गेले। आता याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। गॅस करूया बंद आणि सगळं साहित्य हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे सगळं मिश्रण थंड झालं की आपण याचं वाटण करून घेणार आहोत। थोडं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। छान प्रकारे तेल गरम झालं, यामध्ये जिरं घालूया। जिऱ्याला छानपैकी असं फुलून वरती येऊ द्यायचं। बघा, मस्त जिरं फुलून वरती आलं आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा खमंग सोनेरी रंगावर परतून घेऊया। कांदा सोनेरी रंगावर परतला गेला आहे। यावर टोमॅटो घालूया आणि टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून चवीनुसार मीठ घालायचं, परंतु मीठ बेतानेच घालायचं, कारण सांडग्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी थोडंच मीठ घातलं आहे। नाही तर मग जास्त मीठ घालचाल तर सांडग्याची भाजी खारट होईल, तर मीठ बेतानेच घालायचं। आणि टोमॅटो मऊ शिजून घेऊया। टोमॅटो देखील सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये आपल्याला जे आपण हिरवं वाटण केलं ते घालून घ्यायचं आहे। बघा, मस्त असा जबरदस्त हिरवा रंग आला आहे। आता यामध्ये बाकीचे सुद्धा मसाले घालून घेऊया। गरम मसाला आहे, हळद। आता 4 ते 5 मिनटं हा मसाला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। बघा, मसाला इथे तेल सुटेपर्यंत परतून घेतला। मस्त असा स्मेल येत आहे। यामध्ये मिक्सरच्या भांड्यातून पाणी घालायचं। आता या पाण्यामध्ये 1-2 मिनटासाठी हा मसाला खळखळून असा उकळून घ्यायचा आहे। बघा, इथे हा मसाला छान असा खळखळून शिजवून घेतला। आता यामध्ये आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहे। जे आधीच आपण भाजून घेतले ते सांडगे घालूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे। मसाला हा सांडगे आतील भागापर्यंत मस्त असा पोहोचला गेला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित हे मिसळून घ्यायचे। इथे मी सांडगे व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घेतले। आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। सांडगे आहे त्यामुळे शिजायला असा बराच वेळ लागतो, त्यामुळे थोडं जास्त पाणी घालायचं। तुम्हाला कितपत असा रस्सा हवा आणि कितपत ही भाजी दाटसर हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटं ही भाजी गॅस मंद आचेवर करून छान प्रकारे अशी शिजवून घ्यायची आहे। बघा, इथे जवळपास 12 मिनटं झाली आहे। झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी छान ही हिरवीगार झाली आहे आणि मस्त तवंग देखील आला आहे। स्मेल तर घरभर पसरला आहे
आणि आता आपण हे सांडगे चेक करून बघूया. तर बघा इथं असा चमच्यामध्ये हे सांडगा घ्यायचा आणि बोटाने दाबून बघायचं. बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित अशी हे मॅश होते. चांगल्या प्रकारे सांडगे शिजलेले आहे आणि तुम्ही रस्साही बघू शकता, मस्त असा लथपथ तर्रीपात रस्सा झाला आहे. तर गॅस बंद करूया आणि गरमागरम इथं आपली सांडग्याची भाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.